एकनाथ शिंदेंना जनाची नव्हे तर मनाचीही उरली नाही. सरकारचा आपल्या पापाचे खापर नौदलावर फोडण्याचा प्रयत्न. संजय राऊत यांचा हल्लाबोल. श्रीकृष्ण जन्मोत्सव भगवान कृष्ण सामर्थ्य आणि स्वातंत्र्यपूर्ण परिपूर्णतेचे प्रतीक. मोहाडी मंदिरात कैलास बुवा खरे यांचे उपदेश. पेसा भरती प्रश्नी सुरगाणा तहसीलला ठोकले टाळे. बारे येथील जिल्हा परिषद शाळेत देखील आक्रमक आदिवासी बांधव कार्यकर्त्यांनी टाळे लावले. अत्याचाराविरोधात धाडस. छेड काढणाऱ्यांना चौघा मायलेकींनी भर चौकात बदलले. संशयित आरोपी जेरबंद. लायन्स तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. या ड्रॉइंग बुक, वह्या, कंपास, कलर बॉक्स इत्यादी साहित्याचे समावेश. ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये पीएम मोदी म्हणाले, जगातील रिअल टाइम डिजिटल व्यवहारांपैकी निम्मे भारतात होत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना मातृशोक. दुपारी 4 वाजता सिन्नरच्या अमरधाम मध्ये झाला अंत्यविधी. पवार ठाकरे पटोलेंच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. आझाद मैदानावर निदर्शने करता येणार नसल्याचा न्यायालयाचा हवाला. आजपासून पुढचे 3 दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस. 2 सप्टेंबर पर्यंत रोजी रायगड ते जिल्हा अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट. बनावट दिव्यांगत्वाचा संशय. 2 IAS तर 8 तहसीलदारांसह 359.54% अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची होणार फेरतपासणी. पुतळा कोसळल्याच्या 4थ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंनी मागितली माफी. राडा करणाऱ्या दोन्ही गटातील 150 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल. पीओपीचे नियम न पाळणाऱ्या मंडळांना अरब बसेल, दंड लावा. नागपूर खंडपीठाचे आदेश. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचाही केला आग्रह. जळगाव जामनेरात किशोरी ठरल्या वासणीच्या बळी तर दोघींचा विनयभंग. दोन्ही घटनांमधील दोन्ही आरोपींना अटक. फडणवीसांसाठी संघ झाला दक्ष. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक समन्वयक देणार. समाजाचा पाऊण तास विरोध, तरीही जरांगे उपोषणावर ठाम. 29 सप्टेंबर पासून अंतरवरी सराटीत 6वे उपोषण. राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे उलट्या होतात, तानाजी सावंतांचे वक्तव्य. असं ऐकण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडलेलं बरं. अजित पवार गट आक्रमक. दहीहंडीसाठी सर्वात वरचा गट गाठला, पण उपचारादरम्यान 17 वर्षीय गोविंदाचा मृत्यू. लातूरमधील घटना. मुंबईत दोघे गंभीर जखमी तर 238 जण जखमी. तानाजी सावंत मंत्रिमंडळात माझ्या बाजूला बसतात, पण कधी उलटी करताना दिसले नाही. त्यांचे हे वक्तव्य व्यक्तिगत मत. धर्मराव बाबा अत्राम. मौयाचे सरकार आले तर मला तुरुंगात टाकतील. मी बॅगही भरून ठेवलेली. भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली भीती. राज्यात आणि केंद्रात मोगलाई व्यवस्था. पीएम मोदी जेवढे वर्षातील देतील तेवढ्या आमच्या जागा वाटतील. नाना पटोले यांचा टोला. शिवसेनेचे आमदार संतोष बागर पुन्हा वांदात. शेतकऱ्यांनी पकडलेली गाडी सोडून देण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्याला केली अर्वाच्य शिवीगाळ. अहमदनगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी. 18 किलोमीटर पर्यंत लागल्या रांगा. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय. मारेकऱ्याने सुपारी देणाऱ्याचीच केली हत्या. बिल्डरला ठार मारण्याची दिली होती सुपारी. नवी मुंबईतील बिल्डर हत्याकांडात नवा ट्विस्ट. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मोठी कारवाई. बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला मध्यरात्री पोलिसांनी घेतले ताब्यात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागे कट. निलेश राणेंनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर व्यक्त केला संशय.
सीएम एकनाथ शिंदेंनी शिवरायांप्रती आत्मीयता बाळगून करत असतील विरोध. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांना 4 प्रश्न. राजकोटवर शिवरायांचा भक्कम पुतळा मानाने उभा राहील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला शब्द. दिल्लीतल्या राड्यावरूनही सुनावले. जितेश अंतापूरकरांचा आमदारकीचा राजीनामा. अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय असल्याने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. राष्ट्रवादीचे आत्मक्लेश आंदोलन. काळ्या फिती लावून कार्यकर्ते सहभागी. पुतळा घाईत का उभारला? आमदार अमोल मिटकरी यांची रासपच्या स्थापन दिनी देशभरातून नेते पदाधिकारी अकोल्यात. बाळापूरच नव्हे तर विदर्भातील सर्व जागा लढणार. महादेव जानकर. छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर खड्डे बुजवणे सुरू. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते निर्देश. आजपासून शहरात साफसफाई बंद. उद्यापासून संपूर्ण पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा. राज्य सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने मनपा कामगार युनियनचे उपोषण सुरूच. वसमतमध्ये 3.25 लाखांचा गुटखा जप्त. काजीपुरा भागात पहाटे पोलिसांनी टाकला छापा. गुन्हा दाखल. मणिपूर बदलापूरच्या पीडित राष्ट्रपतींचे कोणीच लागत नाही का? एकाच प्रकरणाच्या घटनेवरून न्यायालयाचे 2 राज्यांना वेगवेगळा न्याय का? ठाकरे गट. डॉक्टर प्रीतमला 3 दिवस पोलीस कोठडी. युक्तिवाद ऐकण्यास वकिलांची गर्दी. आरोपीला आणताना न्यायालयाच्या आवारात चित्रीकरणामुळे न्यायाधीशांनी पोलिसांना झापले. घाटी रुग्णालयात एक्सरे काढण्यास गेलेल्या मुलीचा विनयभंग. कपडे काढण्यास सांगून आक्षेपार्ह वर्तन करणारा अटकेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधानसभेच्या रिंगणातून बाहेर. उद्धव सेनेने दिली 5 जिल्ह्यात निवडणूक लढवण्याची जबाबदारी. लातूरात 2 तर परभणीत विनयभंगाचा 1 गुन्हा नोंद. कॉलेज तरुणीस रस्त्यामध्ये गाठून तिघांनी काढली छेड. जखमी क्षत्रबलाक पक्षाला नाशिक येथील वन्यजीव उपचार केंद्रामध्ये जीवनदान. 2.25 महिने साथीदारांची प्रतीक्षा भेटल्यानंतर चोचीला चोच लावत दोघांचीही भरारी. विद्यार्थी महिला सुरक्षेची प्रत्येकाची जबाबदारी. संस्था चालकांनी काढला सूर. पुण्यात झालेल्या बैठकीत 32 संस्थांचे एकूण 81 प्रतिनिधी झाले होते सहभागी.